विण दोघातलेही तुटेना या मालिकेत पुढे आपल्याला मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तो म्हणजे की सुष्मिता समर सोबत पंगा घेणार आहे. दोघांमध्ये जबरदस्त भांडण होणार आहे. तुम्हाला माहितीच असेल की समरने त्याच्या बहिणीला अर्पिताला तिच्या सासरी पाठवलं होतं. अक्षरशः तिच्या घरातून हकालपट्टी केली होती. परंतु सुष्मिताने स्वतःच्या मर्जीने अर्पिताला परत घरी बोलवलंय आणि हे सगळं तिने काकूच्या सांगण्यावरून केलंय. कारण काकूची एवढीच इच्छा आहे की तिला फक्त वापर करायचा आहे सुष्मिताला. या घरावर राजवाडी कुटुंबावर हक्क गाजवण्यासाठी आणि त्यावरती राज्य करण्यासाठी आणि या सगळ्यामध्ये ती सुष्मिताचा वापर करते. सुष्मिताकडे तर घराच्या या किल्ला आलेल्या आहेत आणि एक प्रकारे ती घराची एक नवीन राणी झालेली आपल्याला असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आणि आता असंच चालू आहे की सध्या या सगळ्या परिस्थितीमध्ये सुष्मिताचा वापर करते काकू तिच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि काही झालं, काही प्रॉब्लेम झाला तर त्याचा त्रास तर सुष्मिताला सहन करावा लागणार आहे ना. या गोष्टीची काकूला जाणीव असते आणि त्यामुळे आता सुष्मिताने अर्पिताला बोलवलेलं असतं. काय होतं की सकाळ सकाळी सुष्मिताने सगळ्या नोकरांना सांगितलं की घरात एका मस्त जंगी स्वागताची तयारी करा. सगळ्यांनी असं फुलं वगैरे लावलेले असतात. अक्षरशः फ्लोअरवरती फुलं ठेवलेले असतात अर्पिताच्या स्वागतासाठी. आता आजी हे सगळं पाहते. आजीला वाटतं की स्वानंदीने काही केलं असेल सजावट. आज काही सण वगैरे आहे का असं आजी येऊन स्वानंदीला विचारते. तेव्हा मग स्वानंदी बोलते, नाही हो, मला नाही माहिती हे सगळं कोणी केलं, मी नाही केलं. तर त्यावेळेस मग ते नोकरांना विचारते. नोकर लोक म्हणतात आम्ही स्वागताची तयारी करतोय. मग तेव्हा स्वानंदी विचारते, कोणाच्या स्वागताची तयारी करताय तुम्ही? तर नोकर लोक म्हणतात आम्हाला पण नाही माहिती, आम्हाला फक्त ऑर्डर्स मिळालेत की स्वागताची तयारी करा, पण कोणाच्या स्वागताची तयारी करायची हे आम्हालाच नाही माहिती. तर त्याच वेळेस एंट्री होते सुष्मिताची आणि सुष्मिता येऊन बोलते, बघा कोण येत आहे. आणि अशी मग ट्रॉलीची बॅग घेऊन अर्पिता येते. ती बॅग बघून तर असं वाटतं अर्पिता येऊन आता इकडेच राहणार आहे. तिचा मस्त प्लॅन आहे तिच्या माहेरी राहण्याचा. तर अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं की काकूने चांगलंच यूज केलंय सुष्मिताचा. आणि एक प्रकारे आता काकूने इनडायरेक्टली सुष्मिताचा वापर करून समर सोबत पंगा घेतलेला आहे. आणि आता समर या सगळ्यामध्ये त्या सुष्मिताला धडा शिकवू शकेल का? का तो पण झुकेल सुष्मिता समोर? कारण सुष्मिताचं पुन्हा रडगाणं सुरू होईल की माझ्यासोबतच चुकीचं होतं, मला मान देत नाही या घरामध्ये, मी जर ठरवलंय की इकडे अर्पिता राहणार तर तिने राहिलं पाहिजे, असं सुष्मिता आता बोलायला लागेल. आणि या सगळ्यावर आता समरला काही चढेतोड उत्तर देता येईल का, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. अजून मालिकेत आपल्याला काय काय बघायला मिळाले याबद्दल आपण चर्चा करूया. सगळ्यात आधी आपल्याला हे बघायला मिळालं की तुम्हाला माहितीच असेल की समर आणि स्वानंदी जेव्हा पण एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा काकूने तर म्हणजे एक विडा सुचवलाय की जेव्हा हे दोघांमध्ये रोमॅन्स सुरू होईल मी दोघांच्या मध्ये जायचं आणि पचकायचं, त्यांच्यात ना खुपसायचं. तर काकू तसंच करते. समर आणि स्वानंदी असे एक रोमॅन्टिक मूडमध्ये आलेले असतात आणि त्यावेळेस समर अशी मस्त स्वानंदीच्या डोक्याची पप्पी घेणार असतो आणि त्याच वेळेस ती काकूमध्ये येते. आता झालेलं काय असतं की काकूने मुद्दाम येऊन त्यावेळेस तिने फोन केलेला असतो स्वानंदीच्या आईला. आणि स्वानंदीच्या आईकडून समजलेलं असतं की स्वानंदीचे बाबा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेत. आता स्वानंदीचे बाबा हॉस्पिटलमध्ये कसे काय ऍडमिट झाले? तर काय झालं ना की स्वानंदीची आई तुम्हाला माहितीच आहे कशी आहे, असली बडबड करते, एवढे जास्त भांडते की एखाद्याचं डोकं खराब होईल. आणि त्या दोघांमध्ये आता वाद सुरू झालेले असतात. स्वानंदीच्या बाबांनी सरळ बोललेलं असतं मंदाकिनीला की तू तुझ्या मुलीला विकलंय, पैसे बघितले तो अंशुमनचे आणि विकून टाकलं तू सुष्मिताला. आणि ते सगळं मंदाकिनीला पटलेलं नसतं. मंदाकिनी म्हणत असते, अहो तुम्ही पण स्वानंदीचं लग्न समरसोबत लावलं, त्याचा पैशाकडे तुम्ही बघितलं ना, मग मी जर अंशुमनच्या पैशाकडे बघितलं तर काय प्रॉब्लेम आहे? तर स्वानंदीचे बाबा बोलतात, अरे मी त्याच्या पैशाकडे बघून स्वानंदीचं लग्न नाही लावलंय समरसोबत, मी त्या माणसाचं कॅरेक्टर बघितलंय. एखाद्या माणसामध्ये प्रामाणिकता, कॅरेक्टर पण चांगला असायला पाहिजे ना. उद्या जाऊन तो अंशुमन जर आपल्या मुलीचं काही बरं वाईट करेल, तिला छळेल, तिला त्रास देईल, त्याचा स्वतःचा राग त्या सुष्मितावरती काढेल, तेव्हा आपण काय करणार आहोत? आणि त्यावेळेस मंदाकिनीला हे सगळं पटत नसतं. मंदाकिनी मग त्यानंतर एवढी पेटते की ती सरळ स्वानंदीच्या बाबांवरती चिडते आणि त्यांना म्हणते की तुम्ही मला हे सगळं बोलताय पण तुम्ही काय कमवलं? तुम्हाला पैशांची किंमतच नाहीये. कारण मी तुमच्यासारख्या गरिबाच्या घरात आले आणि एवढे मर गरिबीत संसार काढते तुमच्यासोबत, मुलांना वाढवलं आणि तुम्ही मला लावलं इकडं, माझी काय हौस मजा नाही केली. लग्न लावून दिलं आणि लावलं संसाराला. ना कसली हौस मजा केली, ना कसली एन्जॉयमेंट केली, फक्त आणि फक्त त्रास सहन केलाय मी, असं मंदाकिनी बोलत असते. आणि या सगळ्यामुळे त्यावेळेस स्वानंदीच्या बाबांना खूप त्रास होत असतो. कारण विचार करा, एखाद्या माणसाने जर त्याचं पूर्ण आयुष्य पूर्ण प्रयत्न केला, म्हणजे तो अर्पितासोबत देखील बोलत होता स्वानंदीचा बाप की
मी मंदाकिनीचे एवढे लाड केले नाहीयेत, पण मी तिच्यासाठी माझ्या परीने जेवढं करू शकतो तेवढं करतो. आणि स्वानंदीच्या बाबांनी जेन्युइनली, प्रामाणिकपणे खूप केलेलं आहे त्यांच्या बायकोसाठी. परंतु बायकोला ते पटलेलं नाहीये. त्यांची तर इच्छा होती, की स्वानंदीच्या आईची इच्छा आहे, तिला तर खूप हौस मजा करायची होती. ते तिला भेटली नाहीये आणि तिला या गोष्टीची पडली नाही, की तिचा नवरा किती प्रामाणिक आहे. तिला फक्त याची पडली, की आपला नवरा गरीब आहे. त्यामुळे स्वानंदीच्या बाबांना या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होतो आणि त्यांना तिकडेच चक्कर येते. त्यांचा बीपी शूट होतो आणि ते तसेच पडतात. मग घरातले सगळे लोकं टेन्शनमध्ये येतात, तिकडे जमतात आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात. आता काकूला जेव्हा ही बातमी कळते, काकू असं वाट बघते, की जेव्हा समर आणि स्वानंदीमध्ये काहीतरी रोमॅन्टिक क्षण येईल, तेव्हा काकू येऊन तिचा नाक खुपसणार आणि मग काकू त्यांना सांगते, स्वानंदीचे बाबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेत. आणि हे ऐकल्यावर त्यावेळेस यांना धक्का बसतोय. पटकन जातात हॉस्पिटलमध्ये. आता काकू याच सिच्युएशनचा फायदा करून घेते. सुष्मिताच्या मनात स्वानंदी विषय अजून आग पेटवण्यासाठी. काकू जाते सुष्मिताकडे आणि तिला बोलते, "अरे तुला माहिती आहे तुझे बाबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत." आणि मी जशी ही बातमी स्वानंदीला सांगितली, तिला बोलला, "अरे तू हॉस्पिटलला चालली आहे, सुष्मिताला पण जाऊन सांग. तिला पण घेऊन जा." पण स्वानंदी मुद्दाम तुला घेऊन नाही गेली सुष्मिता, असं काकू सुष्मिताला बोलते. यामुळे सुष्मिताच्या मनात अजून गैरसमज निर्माण होतो, की आपली बहीण अशी आहे, की तिला आपल्या बाबांविषयी समजलं, की बाबा आजारी आहेत आणि ती एकटीच गेली सुष्मिताला घेऊन न जाता. यामुळे आता सुष्मिताला वाईट वाटलेलं असतं आणि ती मग ती पण जाते मागे-मागे हॉस्पिटलमध्ये. आणि काकू मग अंशुमनला सांगते, "अरे जा, तू पण जा. सुष्मिता गेली आहे हॉस्पिटलमध्ये." तर अंशुमन बोलतो, "मला नाही जायचं यार, मी का जाऊ?" तर काकू बोलते, "अरे जा, चांगलं जावई असल्याचं नाटक कर, तुला हे सगळं करावं लागणार आहे." अंशुमन मग चिडत-चिडत कसं तरी जातो सुष्मिताच्या मागे. आता हॉस्पिटलमध्ये सगळे लोकं जमलेले असतात. बिचारा स्वानंदीचा बाबा तिकडे हॉस्पिटलमध्ये असा पडलेला आहे, बीपी शूट झालाय त्यांचा. डॉक्टर म्हणतात, "जरा शांतता ठेवा, त्यांच्या डोक्याला ताप देऊ नका." मंदाकिनीचा अजून तिकडं बडबड चालू आहे. ती म्हणते, "काय गरज आहे यांना एवढा विचार करायची? कसला स्ट्रेस आहे यांना? यांना प्रत्येक गोष्टीने स्ट्रेस येतो, प्रत्येक गोष्टीने बीपी शूट होतं. मग काय आम्ही गप्पच बसायचं का?" असं सगळं मंदाकिनी बोलायला लागते. बिचारे स्वानंदीचे बाबा एकतर ते आता कुठे त्यांचा बीपी वाढलाय आणि बिचारे कंट्रोल करतायत कसं तरी. त्यामध्ये ही स्वानंदीची आई एवढं बोलतीये, त्याचं बीपी अजून शूट झालं असतं तिकडे. पण बिचारे सहन करतात. ते म्हणतात, "अरे जरा शांत बस मंदाकिनी." आणि त्याच वेळेस अंशुमन, सुष्मिता येतात. समर, स्वानंदी पण आलेले असतात. तेव्हा सुष्मिताचं वेगळं सुरू होतं. सुष्मिता तर स्वानंदीसोबतच भांडायला लागते. "काय रे स्वानंदी, तुला समजलं की बाबा अशा ॲडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये. एकटीच गेली तू निघून. तुला तुझ्या बहिणीची काही पडली नाहीये का?" असं सुष्मिता बोलते. कारण काकूने तर तिला सांगून ठेवलंय, की स्वानंदीने मुद्दाम सुष्मिताला नेलं नाही हॉस्पिटलमध्ये. आणि यामुळे मग आपल्याला बघायला मिळतं, की सुष्मिता स्वानंदीला ब्लेम करायला लागते. मग स्वानंदीचे बाबा आता सुष्मिताला गप्प करतात. म्हणजे आई-लेकी या मंदाकिनी आणि सुष्मिता, म्हणजे स्वानंदीची आई आणि स्वानंदीची बहीण, दोघे सेम आहेत, म्हणजे एकाच माळ्याचे मणी आहेत. आणि काय करणार आता, ते जे स्वानंदीच्या आईसारखं म्हणत असते ना, सावत्र मुलगी, सावत्र मुलगी. एकदम खरं आहे हे. स्वानंदी सावत्री मुलगी आहे त्या मंदाकिनीची. आणि त्यावरून स्पष्ट कळतंय, की सुष्मिता पण त्या मंदाकिनीसारखीच बावळट आहे. आणि दोघे इकडं त्यांना पडली नाहीये, की इकडं स्वानंदीचे बाबा ॲडमिट आहेत. त्यांचे दुसरेच भांडणं सुरू आहेत आणि दोघे बालिश आहेत. मग त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं, की स्वानंदी समजावण्याचा प्रयत्न करते, की "मी घाईघाईत निघाले, माझ्या डोक्यात काही आलं नाही." असं ती सुष्मिताला बोलते. आणि तेव्हा मग आपल्याला बघायला मिळतं, की या सगळ्यामधून बाबांना सांगितलं जातं, की "थोडा वेळ आम्हाला हॉस्पिटलमध्ये निगराणीमध्ये बाबांना राहू द्या आणि त्यानंतर आम्ही यांना डिस्चार्ज देतो." असं डॉक्टर बोलतात. त्यानंतर समर आणि स्वानंदी जेव्हा घरी येत असतात, तेव्हा आपल्याला बघायला मिळतं, की दोघांची इच्छा होते चहा पिऊया. समर बोलतो स्वानंदीला, "चला आपण 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन चहा पिऊया." आता स्वानंदी बोलते, "काय ते 5 स्टार हॉटेलमध्ये, 5 स्टार हॉटेलमध्ये चहा पितात का?" आणि मी तुम्हाला खरं सांगतोय, मी काय अमीर माणूस नाहीये, पण मी पण जेव्हा 5 स्टार हॉटेलमध्ये चहा पिला होता, ₹200 चा चहा असतो त्यामध्ये. ₹200 चा किंवा ₹250 चा चहा असतो आणि त्याला पण काहीच चव नसते म्हणजे. त्या टपरीवरचा चहा त्या 5 स्टार हॉटेलच्या चहापेक्षा भारी वाटतो. स्वानंदी बोलते समरला, की आपण टपरीवर चहा पिऊ. आणि स्वानंदीला असं वाटतं, की जर तिने टपरीचं नाव काढलं, तर समर गाडी नाही थांबवणार. पण समर गाडी थांबवतो. तो तयार होतो टपरीवर चहा प्यायला आणि त्याला मस्त वाटतं जेव्हा तो तिकडे चहा प्यायला जातो. दोघं असं एकमेकांच्या हातात हात घालून जातात. थोड्या एकमेकांसोबत रोमॅन्टिक क्षण घालवतात. अशा पद्धतीचा आपल्याला काही सीन या मालिकेत बघायला मिळतो. तर असे मस्त काही गोष्टी आपल्याला या मालिकेत बघायला मिळाल्यात. या सगळ्यावर तुमचे काय मत आहे नक्की मला कॉमेंट करून सांगा. मालिका मला तर सध्या खूप बोरिंग वाटतीये. तुम्हाला कशी वाटते तुमचं मत सांगा. मी तुमचा मन्या भाऊ तुमच्यासाठी असेच मालिकांचे अपडेट्स रेग्युलरली घेऊन येत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.